तर तिकडे नांदगाव तालुक्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही आणि नाग्या साक्या माणिकपुंज धरण अद्याप कोरडं ठाक पडलंय। मन्याड धरणात देखील अत्यल्प पाणीसाठा असल्याची माहिती। जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या अखेरीस राज्यासह नाशिक जिल्ह्याच्या पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्याने अनेक धरणं तुडुंब भरली आणि गिरणा गोदावरी नदीला मोठा पूर आला। असं असलं तरी नाशिकच्या पूर्व भागामध्ये मनमाड, नांदगाव, चांदवड, येवला या भाग अद्याप कोरडा असून या भागात पाऊस न झाल्यामुळे धरणांनी तळगाठ आहे। आपण पाहू शकतात का मी एका धरणावर आलो असून या धरणामध्ये मृत पाण्याचा साठा उपलब्ध असून नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। हीच परिस्थिती नांदगाव तालुक्यातील नाग्यासाक्या आणि माणिकपुंजची असेल, तिथेही फक्त 4 ते 5% पाणी साठा शिल्लक असल्याने आजही अनेक वाड्या वस्त्यांवर टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे। एकीकडे राज्यभर चांगला पाऊस झाल्याने शेतकरी आणि नागरिक सुखावले असले तरी नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागामध्ये अद्याप पाणी टंचाई कायम आहे। पुढील काळात जोरदार पाऊस होऊन धरणामध्ये पाणी येवो आणि आमची पाणी टंचाई दूर व्हावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। रईस शेख, लोकशाही मराठी, नांदगाव, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।